आहे ना? काय म्हणला? आज आपली 8 ची बॅच चालू होणार आहे ना? हो, सुरू होणार आहे आज. 9 ते 10 ओके सर. ह्यालाच कंटिन्यू करायचंय का दुसरा क्लास? नाही, सेपरेट राहील त्याचं. ओके सर. चला, काय झालं लास्ट पॉइंट आपला? HCF कसा फाइंड करायचा, मसावी कसा फाइंड करायचा हे काल आपण पाहिलं होतं, बरोबर आहे. चला आज पुढचं एक्झाम्पल घ्या. Find HCF or GCD of 24, 48, 84. 24, 48 आणि 84 यांचा मसावी काढा. काढा बरं मसावी. चला. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. फोर नीट फाइंड करा. धनंजय, आशीर्वाद व्यवस्थित फाइंड करा. आन्सर रॉंग आहे. 24च्या टेबल मध्ये 84 येतं का? 84 हा 24 ने डिव्हिजिबल आहे का? शॉर्टकटचा वापर करू नका. मग व्यवस्थित सोडवा जरा. Let's find divisors of 24. Divisors of 24 काय काय तर 1, 2, 3, 4, 6. Okay? 8, 12, 24. Divisors of 48 काय काय तर 1, 2, 3, 4, 6, 8. Okay? 8 झाल्यानंतर 12, 16, 24 आणि 48. त्यानंतर डिवायझर्स ऑफ 384 काय काय येतं 1, 2, 3, 4, 6, 8, 9, 10 नाही त्यानंतर 12
सॉरी 7 त्यानंतर 12 7 जा 84 मग त्याच्यानंतरचे फाइंड करा 8 1 जा 8 मिनिटाला 2 8 4 8 3 जा 14 त्यानंतर 4 ने डिवाइड केलं 4 2 जा 8 4 1 जा 4 3 2 जा 6 3 8 जा 24 2 4 जा 8 2 2 जा 4 आणि 80 आता यामध्ये कॉमन फॅक्टर्स करा किंवा कॉमन डिवायझर्स करा कॉमन डिवायझर्स कोण कोण आहे त्यांच्यामध्ये बघा कॉमन डिवायझर्स 1 1 1 सगळ्यांमध्ये कॉमन आहे 2 2 2 सगळ्यांमध्ये कॉमन आहे 3 3 3 सगळ्यांमध्ये कॉमन आहे 4 4 4 सगळ्यांमध्ये कॉमन आहे 6 6 6 सगळ्यांमध्ये कॉमन आहे 8 8 इथं नाही येतो 8 नाही ठीक आहे त्यानंतर 12 12 12 सगळ्यांमध्ये कॉमन आहे अजून कोणी आहे का कॉमन 24 इथं आहे पण इथं नाही ठीक आहे म्हणजे स्क्वेअर हा सगळ्यात हायेस्ट आहे डिनर 4 GCD म्हणजेच ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर कोण येईल ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर कोण येईल आता 12 डियर 4 HCF और GCD of 24 48 and 84 is 12 okay write down this yes sir सर लेक्चर चालू होऊन किती वेळ झाला 10 मिनिटं सर मला नोटिफिकेशनच नाही पडली लाईव्ह लेक्चर आहे म्हणून कस काय माहित नेट वगैरे बंद होतं का एक 8 मिनिट झालेत बघ 8 मिनिट स्टार्ट होऊन नाही नेट नव्हतं पण मी युट्यूबला व्हिडिओ बघत होतो तेव्हा लक्षात आलं नसेल तुझ्या आलं असेल फक्त ते युट्यूब बघता बघता काय झालं असेल तुझ्याकडनं वरती कट वगैरे झालं असेल नोटिफिकेशन कट वगैरे झालं असेल काही नाही फक्त पहिलेच एक्झाम्पल आहे पहिलेच आहे का हो पहिलेच एक्झाम्पल आहे चालतंय चला आणि देतोय टू मच ब्लर ब्लरला काय करावं बाबा आता दुसऱ्यांना तर ब्लर बाकीच्यांना होतंय का ब्लर येस ओके नाउ इज इट ओके ओके नेक्स्ट एक्झाम्पल इथं देतोय मी ठीक आहे ते सॉल्व करा येस सर ते वरच दिसत नाही ब्लर बेटा फर्स्ट का ओके ओके जस्ट मिनिट आता अजून थोडं आता दिसत दिसतंय का आता
व्यवस्थित सोडवा, प्रत्येक कंटेंट व्यवस्थित सोडवा. चुकायला लागला धनंजय, व्यवस्थित सोडवा. आशीर्वाद, व्यवस्थित सोडवा, चुकतायत. सर मला आता नोटिफिकेशन पडले. अच्छा, मग तुझा मोबाईलचा डाटा हे येईल. काय करायचं, मोबाईलचा कॅचे वगैरे क्लिअर करत चालायचं, कदाचित त्यामुळे होऊ शकतं. चला, झालंय का?
15, 18, 12 चुकलंय. याचं 15, याचं 18 आणि याचं 24 यायला पाहिजे. व्यवस्थित सोडवा जरा. ठीक आहे. देऊ का नेक्स्ट. जिथं चुकलंय तिथं सॉल्व्ह करून घ्या व्यवस्थित. Sir, your voice is coming low. Okay, no problem. I have given you some questions to solve. Okay, try to solve this.
ओके, झाले का? चला, फर्स्ट आंसर 16, 18, 9, 15 आणि याचं 12. व्हेरी गुड आशीर्वाद. ऑल आन्सर आर करेक्ट. अदर्स बाकीच्यांचे आलेत कॅन्सर. झालंय का सगळ्यांचं? नेक्स्ट द्या. चला ओके. नेक्स्ट कॉन्सेप्ट. With this method, it is too difficult to find LCM. Okay. Now is it clear, Ashirwad? My voice is clear or not? No. Other बाकीच्या कोणाला अडचण येते का माझ्या आवाजामध्ये? माझा आवाज कमी येतो अशी अडचण येते कुणाला? नाही येत. आशीर्वाद तुझ्या मोबाईलचा आवाज चेक कर किंवा नेटवर्क चेक कर. आपण आता जी मेथड घेतली त्या मेथडने एलसीएम फाइंड करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. डिफिकल्ट का जातं? कारण त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल चेक करावं लागतात आणि मल्टिपल चेक करत असताना ओके बघा आता समजा मी तुम्हाला 8, 6 आणि 4 याचं एक एलसीएमचं एक्झाम्पल घेऊन दाखवतो. एक एक्झाम्पल घेऊ बघा, जास्त नाही. ठीक आहे. या एक्झाम्पल मध्ये आपण काय करणार आता मल्टिपल काढणार. कोणाचे? 8चे, 6चे आणि 4चे. पण हेच मल्टिपल जर तुम्हाला समजा 15चा काढायचा असेल, 24चा काढायचा असेल, 36चा काढायचा, हे पॉसिबल आहे का आपल्याला? नाही. आणि म्हणून आपल्याला ही मेथड वापरायची नाही, दुसरी मेथड वापरायची. फक्त एक एक्झाम्पल मी या पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. फॉर फाइंडिंग एलसीएम ऑफ एनी नंबर, फॉर फाइंडिंग मल्टिपल ऑफ LCM of any number, we have to find multiple of each numbers. We have to find multiple of each numbers. Multiple, what is meant by multiple? Multiple means a number which is divisible by given number, or you can say the table of that number. Okay, so what is the table of 8? 8 1s are 8, 8 2s are 16, 8 3s are 24, 8 4s are 32, 8 5s are 40, 8 6s are 48, 8 7s are 56, 8 8s are 64. Okay, 8 9s are 72 and 8 10s are 80. 6th table, 6 1s are 6, 6 2s are 12, 6 3s are 18, 6 4s are 24, 6 5s are 30, 6 6s are 36, 6 7s are 42, 6 8s are 48, 6 9s are 54, 6 10s are 60. Okay, after that you can write 66, 66, 72, 78, 84. 4, table of 4. What is table of 4? 4 1s are 4, 4 2s are 8, 4 3s are 12, 4 4s are 16, 4 5s are 20,
4 6 are 24, 4 7 are 28, 4 8 are 32, 4 9 are 36, 4 10 are 40. After that 44, 48, 52, 56, 60, 64, 68, 72, 76, 80. Okay, because our larger number has 80 number, so we collected the multiples of that number near about 80. ओके 84. आता काय करणार आपण बघा, लक्ष द्या. याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा कॉमन मल्टिपल काढायचे. व्हॉट आर कॉमन मल्टिपल? व्हॉट आर कॉमन मल्टिपल्स? आता कॉमन मल्टिपल्स कोण आहेत बघा बरं. कॉमन मल्टिपल कोण कोण येतं? इथं एक आहे, इथं नाहीये, इथं आहे. ठीक आहे. मग फर्स्ट कॉमन मल्टिपल आपल्याला भेटणार 24. इथं आहे, इथं आहे आणि इथं आहे. मिळाला का फर्स्ट 24? नेक्स्ट कोण भेटेल बघा. नेक्स्ट 48, 48, 48 मिळाला का? त्यानंतरचा कोण मिळेल? 72, 72 आणि इथं पण 72. बरोबर आहे. आणि आणखीन आपण पुढचे घेतले तर पुढचे पण मिळतील. पण आपल्याला ते काढायची गरज नाही. आपल्याला कॉमन मल्टिपल मिळाला. आता लिस्ट कॉमन मल्टिपल काढा. लिस्ट कॉमन मल्टिपल. आता लिस्ट कॉमन मल्टिपल कोण असणार आहे? लिस्ट. लिस्ट म्हणजे काय? स्मॉलेस्ट, लहानात लहान. मग लहानात लहान कोण मिळालं यांच्यापैकी? सो आवर एलसीएम इज 24. एलसीएम काय आहे आपला? 24. कळालं का? ही मेथड आपल्याला यूज नाही करायची. दुसरी एक मेथड आहे ती शिकणार आपण, पण आधी हे समजून घ्या. ओके, व्हेरी गुड. हे लिहून घेतलंय का सगळ्यांनी? बाकीच्यांचं झालंय का? स्वराली, सुयोग, साहिल, झालंय का? चला हेडिंग टाका. पुढची जी मेथड आपल्याला शिकायची त्याच्यासाठी लागणारी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता ही लिहा. फाइंड प्राइम फॅक्टर्स. प्राइम फॅक्टर्स of given number. दिलेल्या संख्येचे मूळ अवयव शोधणे. Okay, here we have to find the prime factors of given number. But what is the prime factors? What is prime factors? Okay. Prime factors means each factor should be a prime number. Each factor should be a prime number. But what is mean by factor? Factor means the numbers whose product is given number. For example, 12 is a number. Okay. And we have to find the factors of 12. So, by which numbers the product of
2 numbers, 3 numbers, 4 numbers is 12. ओके, आपल्याला 12 चे फॅक्टर्स पाडायचे. मग आता 12 चे फॅक्टर्स बघा, 2 6 12 सुद्धा होतात. मग 2 and 6 सुद्धा काय झाले, फॅक्टर्स झाले. 2 and 6 सुद्धा काय झाले, फॅक्टर झाले. 3 4 12. 3 आणि 4 सुद्धा फॅक्टर झाले. ओके, आणि 3 into 2 into 2. 3 2 6, 6 2 12. हे सुद्धा फॅक्टर्स झाले. ओके, बेटा ते प्राइमचं आहे, फक्त प्राइम फॅक्टरचं नाही, प्राइमची कन्सेप्ट आहे ती. ओके, हा बघा, प्राइम फॅक्टर्स म्हणजे काय तुमच्या लक्षात आले का, की आपल्याला एखाद्या संख्येचे असे फॅक्टर्स फाइंड करायचे, की त्यातला प्रत्येक फॅक्टर हा प्राइम आला पाहिजे. आता इथं बघा, इथं आपण हा सुद्धा एक फॅक्टरने हे केले, सापडले 2 6 पण 6 प्राइम आहे का, नाही. मग याला आपल्याला प्राइम फॅक्टर्स म्हणता येणार नाही. 3 4 याच्यात 4 हे का प्राइम आहे का, नाही. मग याला सुद्धा प्राइम फॅक्टर म्हणता येणार नाही. पण आता बघा, 3 2 आणि 2 हे आहेत का प्राइम, 3 2 2 आहेत का प्राइम, आहे. म्हणून याला म्हणायचं प्राइम फॅक्टर्स. आलं लक्षात. प्राइम फॅक्टर्स म्हणजे काय, सर मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ ऑल प्राइम फॅक्टर्स इज इक्वल टू एलसीएम. नाही, असं काही नाही. एलसीएम म्हणजे काय मी नंतर सांगेल, फक्त आधी प्राइम फॅक्टर्स म्हणजे काय हे पाहिजे आपल्याला. एलसीएम काय असतो नंतर पाहणार. हे समजलंय का आता. नॉर्मल फॅक्टर्स आणि प्राइम फॅक्टर्स डिफरन्स कळाला का, नॉर्मल फॅक्टर्स आणि प्राइम फॅक्टर्स डिफरन्स कळाला का. झाला असेल तर पुढे जाईल आपल्याला. येस, व्हेरी गुड. फाइंड प्राइम फॅक्टर्स ऑफ 48. आपल्याला कोणाचे फॅक्टर्स फाइंड करायचे, 48 चे. कसे फाइंड करणार नीट समजून घ्या. कुणी गडबड करायची नाही, लिहायची सुद्धा गडबड करायची नाही. आलं लक्षात. लिहायची सुद्धा गडबड करू नका, फक्त मी सांगतो त्याकडे नीट लक्ष द्या. ओके, 48. आता 48 चा आपल्याला फॅक्टर काढायचे, बरोबर आहे. 48 चे काय करायचे आपल्याला, फॅक्टर्स पाडायचे आहेत. 48 चे फॅक्टर्स पाडत असताना फर्स्ट फॅक्टर बघणार आपण. आता फर्स्ट फॅक्टर कसा फाइंड करायचा. ओके, फर्स्ट फॅक्टर कसा फाइंड करायचा नीट समजून घ्या. इथं आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्टचा यूज करायचा फर्स्ट फॅक्टर फाइंड करण्यासाठी. कशाचा, डिव्हिजिबिलिटी टेस्टचा. आणि डिव्हिजिबिलिटी टेस्टची सुरुवात ही 2 पासून होते, हे सगळ्याला माहिती. मग पहिल्यांदा आपण याला बघणार की 2 ने डिवाइड होतं. इज 48 डिव्हिजिबल बाय 2, इज 48 डिव्हिजिबल बाय 2. Yes, okay. 48 is divisible by 2. So we found first factor as 2. Okay. Now how to find second factor. Okay. आता सेकंड फॅक्टर कसा फाइंड करायचा. तर फर्स्ट फॅक्टरने आपण ज्याचे फॅक्टर फाइंड करतोय, त्याला डिवाइड करायचं. 2 ने 48 ला डिवाइड करा. 2 2 4, 2 4 जाईल. सेकंड फॅक्टर काय मिळाला तुम्हाला, 48. कळालं काय, हे कळालंय का. 2 into 24 कळालंय का. आता बघा, 2 into 24 मध्ये 2 हा प्राइम आहे, बट 24 हा प्राइम आहे का. इज 24 अ प्राइम नंबर, Is 24 a prime number? No, very good. Okay, 24 हा प्राइम नंबर नाही. मग आता काय करणार आपण, बघा हा 2 as it is लिहिणार. आता याला परत फॅक्टराइज करणार. कसं फॅक्टराइज करणार याला परत डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज करणार. 24 हा 2 ने डिव्हिजिबल आहे का. Is 24 divisible by 2? Yes. So we found the first factor as 2. How to find second? Divide it by 2. Here we are finding factors of 24 and we found the first factor as 2. So we divide 24 by 2 for getting the second factor. 2 1s are 2, 2 2s are 4. Second factor आपल्याला काय मिळाला 12. आता 2 prime आहे but 12 is not a prime number. 12 is not a prime number. Then again 2 into 2 as it is. वरचं जशाल तसं लिहायचं, त्यात बदल करायचं.
12. What is first factor of 12? What is first factor of 12? Yes, very good, 2. And what is second factor of 12? That is 6. 2 into 6. Again 2 into 2 into 2. These three as it is. Into 6 is not a prime number. 6 is not a prime number. So 2 is first factor. What is second factor? 2 3s are 6. Now consider all the factors. All the factors are prime numbers. All the factors are prime numbers. Okay, any problem? Number of all prime factors of 48 equals to. Okay, number of all prime factors of 48. किती इथं बघा बरं प्राइम फॅक्टर 1 2 3 4 आणि 5. यावर आणखी एक क्वेश्चन विचारला जातो. सम ऑफ prime factors of 48 equals to. Sum of prime factors of 48 काय येईल बघा बरं. सम 2 plus 2 4, 4 plus 2 6, 6 plus 2 8, 8 plus 3 11. Okay, you have to write all questions in the form of this answer. आपल्याला सगळे आन्सर या पद्धतीने लिहायचे, पूर्ण याच्यात समजून घ्या व्यवस्थित. काय अडचण असेल तर विचारा. यस दाना. धनंजय यस बेटा. आमच्या सरांनी नाही का, शाळेतल्या सरांनी काय म्हटला? 48 ला 2 ने डिवाइड करायचं, मग त्याचं 24 येतं, पुन्हा 2 ने डिवाइड करायचं, मग 12 असं शिकवेली. मग तेच केलं बेटा आपण पण. हे लॉंग मध्ये कोणतं? नाही तसं नसतं. स्कूलची मेथड जरी आली का ती, त्यांनी फक्त तुम्हाला काय केलं, आपण 2 फाइंड केला का 2. त्यानंतर सेकंड फाइंड करण्यासाठी हा 24 जो आहे त्यांनी 24 येण्यासाठी हा 48 ला 2 ने डिवाइड केलं त्यांनी. ओके. यस स्वरूप. सर मी तुम्हाला व्हॉट्सअपवर एक फोटो सेंड केलेला आहे. तशीच म्हणजे तीच पद्धत आम्हाला शिकवलेली स्कूलमध्ये पण, आणि ट्युशन टीचर होते त्यांनी. हा ठीक आहे. आता ही मेथड आहे आपल्याला पुढं, काही टेन्शन घेऊ नका. मला वाटलं काही वेगळं आहे का काय. आता ही जी मेथड आहे का, ही मेथड सुद्धा ही आपली हीच मेथड आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तिला उभ्या पद्धतीने असते, की आपण एलसीएम मध्ये घेणारच आहे. ओके. ही सुद्धा लक्षात राहू द्या, ती सुद्धा शिकवतो मी, काही प्रॉब्लेम सेम आहे. फक्त आपण हे जे आपण आडवं दिलं का त्यांनी उभं घेतलं, बाकी काही. ओके सर. ओके. बघा त्यांच्या स्कूलमध्ये शिकवलेली मेथड काय आहे ती सांगतो मी तुम्हाला. फक्त आपण जे उभ्या पद्धतीने लिहिलेत ना ते त्यांनी आडव्या पद्धतीने लिहिले, बाकी काही. 48 चा फर्स्ट फॅक्टर काय मिळाला आपल्याला 2. फर्स्ट फॅक्टर काय मिळाला 2. सेकंड फॅक्टर काय मिळाला, तो ह्याला डिवाइड करायचं. 2 2 चा 4, 2 4 चा 8 मिळाला का सेकंड फॅक्टर. परत काय करायचं, 24 चा फर्स्ट फॅक्टर काय 2. 24 चा फर्स्ट फॅक्टर काय 2. 2 ने परत ह्याला डिवाइड करायचं. 2 1 चा 2, 2 2 चा 4. परत 12 हा प्राइम आहे का नाही, मग परत त्याला काय करायचं 2 ने डिवाइड. 2 6 चा 12. परत याला 2 ने 2 3 चा 12. पुन्हा सॉरी 2 3 चा झाला. आता 3 आहे, बरोबर आहे. 3 हा 2 ने डिव्हिजिबल आहे का नाही, मग किती डिव्हिजिबल आहे 3 ने. 3 1 चा जोपर्यंत इथं 1 येत नाही तोपर्यंत ही प्रोसिजर करायची. जोपर्यंत लास्टला काय येत नाही 1 येत नाही. आणि आता ह्याचे प्राइम फॅक्टर्स दाखवताना फक्त हे जे इकडे लिहिलेत ना आपण त्यांचा गुणाकार करायचा. 2 into 2 into 2 into 2 into 3.
बघा सेमच आहे, काहीच बदल नाही त्यात. ओके, काही अडचण आहे का? येस, यू कॅन राईट आशीर्वाद दॅट टाईप. ओके, व्हेरी गुड. तर आपण काल जे तुम्हाला प्रॅक्टिसला एक्झाम्पल दिलते प्रॅक्टिसला, ओके, HCFच्या, त्यामधले सगळे नंबर उचलायचे आणि त्या नंबरचं तुम्हाला प्राईम फॅक्टर्स फाइंड करायचे. तर प्लीज गिव्ह ओनली वन एक्झाम्पल नाऊ. 64चं हे फाइंड करा. चला, ओके. यस यश बेटा, 3 का भरलेला? काय म्हटलं बेटा? 3 का भरलेला तुम्ही खाली? इथं का? खाली 3 इथंच ना. आता हे बघ, आपण काय केलं तर 2 ने याला डिवाइड केलं, 3 आला, बरोबर आहे. मग आता हा 3 जो आहे, हा 3 फक्त इकडे घ्यायचा असतो, म्हणजे तुम्हाला ही लिस्ट लिहायची ना ही. मग आता हे 3, आता इथं हा जो नंबर तयार होतो त्याचा आपण फर्स्ट फॅक्टर कसा फाइंड करतो? पहिल्यांदा 2 ने डिव्हिजिबल आहे का ते बघतो. 2 ने जर डिव्हिजिबल नसेल तर 3 ने डिव्हिजिबल आहे का बघतो. ओके, 2 ने डिव्हिजिबल नाही आहे, मग आपण त्याला 3 ने डिव्हिजिबल केलं. मग 3 ने डिव्हिजिबल असल्यामुळे 3 1 जा 3. आलं का लक्षात आता? यस सर. व्हेरी गुड. ओके बेटा. बघा 64 एक्झाम्पल घेतलं होतं आपण. 64 ला पहिल्यांदा डिवाइड करणार आपण 2 ने. 2 3 जा 4, 2 2 जा 6, परत 2 ने 2 1 जा 2, 2 6 जा 12, परत 2 ने 2 8 जा 62, परत 2 ने 2 4 जा 8, परत 2 ने 2 2 जा 4 आणि परत 2 ने 2 1 जा 2. जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत मग या ठिकाणी सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. ओके, सॉरी, एक मिनिट. जस्ट अ मिनिट. सॉरी इथं चुकलं. एक मिनिट. 2 3 6, 2 2 4, 2 1 2, 2 1 12. ओके, 12. काय आशीर्वाद? 1च्या ऐवजी तिथं तुम्ही समोर 2 लिहिला होता, याची म्हणून चुकलं. नुसतं इकडे रेज युअर हँड. थांब ना 2 मिनिटं. 2 3 जा 12, 2 2 जा 4, परत 2 घेतला आपण. 2 1 जा 2, 2 6 जा 12, परत 2 घेतला. 2 8 जा 4, परत 2 घेतला. ओके, 2 4 जा 8, परत 2 घेतला. 2 2 जा 4, परत 2 घेतला. 2 1 जा 2. आता काही घ्यायची गरज नाहीये, कारण की आता आपले पूर्ण इथं काय झाले, एक्झाम्पल संपलेले. मग आता या ठिकाणी आपण 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 6 टाइम्स.
ओके, चला काही अडचण? ओके, कोणाला काही अडचण आहे का? व्हेरी गुड. ओके, या ठिकाणी थांबूयात आपण, काही अडचण नाही. स्वराली गायब झाली वाटतं. स्वराली ठीक आहे, चला. ओके.